तालुक्यामध्ये वारंवार होणाऱ्या शेळ्या चोरीचे गुन्ह्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सर आणि आमच्या डिव्हिजनचे DYSP श्री संकेत जावडेकर सर यांनी आम्हाला वेळोवेळी सूचना दिल्या, त्याचबरोबर LCBला सूचना दिल्या जेणेकरून हे गुन्हे डिटेक्ट होतील याबाबत त्यांनी स्वतःहून मार्गदर्शन करून जवळून सूचना दिलेल्या आहेत। मोहोळ तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, मी त्यांना जाहीर आवाहन करतो की ज्यांच्या शेळ्या किंवा इतर जनावरे आहेत ती जनावरं चोरीत जाऊ नये म्हणून त्यांनी योग्य ती काळजी घेण्यात यावी। त्यांनी बंदिस्त जागेमध्ये जनावरं ठेवण्यात यावी, त्या जागेला कुलूप लावण्यात यावं। त्याचबरोबर मध्यरात्री अधूनमधून जाग आल्यानंतर जनावरं आहेत किंवा शेळ्या आहेत त्यांची कानोसा घ्यावा। शक्य असल्यास 2-4 शेतकऱ्यांनी येण्या जाणाऱ्या रस्त्यावरती CCTV असावा, कारण ही लोक वाहनाचा वापर करतात, एका दोघांना हाताने घेऊन जाणं शक्य होत नाही, ते वाहनाचा वापर करतात। तर ज्या ज्या गावाच्या एंट्रीज आहेत, गावाच्या ज्या प्रवेशद्वार आहेत त्याच्यावरती निदान CCTV बसवा, म्हणजे रात्रीतून ते कोणतं वाहन गावात आलं कोणतं नाही याबद्दल आम्हाला पुढे तपासामध्ये मदत मिळू शकते। तर एक कॅमेरा पोलिसांसाठी म्हणून सर्व ग्रामपंचायतींनी आव्हान माझं आहे की सर्व ग्रामपंचायतींनी एक कॅमेरा कमीत कमी पोलिसांसाठी म्हणून तो बसवण्यात यावा आणि ज्यांच्याकडे जास्त शेळ्या आहेत किंवा जास्त जनावरं आहेत, गोटे आहेत मोठे मोठे, त्यांनी त्यांच्या गोट्याच्या ठिकाणी CCTV बसवावा। आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये रात्रभर सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत सतर्क असते। पहाटे 5 वाजता शेतकरी उठतात, बाजाराला जातात, दुधासाठी उठतात, परंतु मनुष्यबळ तुकडे आहे, आम्ही संपूर्ण जिल्ह्यात पेट्रोलिंग करतोच, परंतु काही ठिकाणी शेतामध्ये असतात सगळे जनावर, त्या ठिकाणी शक्य होत नाही। कृपया याबाबत काही आपल्याला खबर मिळाली आरोपीच्या बाबतीत किंवा इतर माहिती जर आवश्यकता असेल तर डायल 112 या क्रमांकावरती त्यांनी 24 तास सेवा उपलब्ध आहे महाराष्ट्र पोलिसांच्या तर्फे। तर यावरती तुम्ही कॉल करा, जेवढं शक्य होईल तेवढ्या कमी वेळेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पोलीस उपलब्ध होतील। आपली कोणतीही तक्रार असू दे किंवा आपल्याला काही वाटत राहते जर प्रॉब्लेम्स आले तर त्यासाठी डायल 112